So hi guys, good morning. Welcome to the new episode of our vlog. Hope you guys are doing absolutely fine. Guys, तुम्ही ही फ्रेम बघून कन्फ्यूज झाले असाल की भोलू व्लॉग आणि अभ्यासाचा लांब पर्यंत संबंध नव्हता. बट मी झालेलो गुड बॉय गाईज आणि तुम्ही माझा सेटअप बघू शकता अभ्यासाचा. सो ऍक्च्युली हा आधी पण एक्झिस्ट करत होता पण ऑन कॅमेरा दाखवला नव्हता आजपर्यंत. सो आजपासून मी टाकणार आहेत एज्युकेशनल ब्लॉग्स प्लस लाईफस्टाईल ब्लॉग्स. अजून माझी स्क्रिप्ट रेडी नाही, मी फक्त ट्रायल घेतोय. आय डोंट नो की मी हा व्हिडिओ ऑन यूट्यूब टाकणार आहे का नाही. आज मी तुम्हाला बेसिक गोष्टी सांगणार आहे की मी यूट्यूबला कोणतं चॅनल फॉलो करतो, नोट्स वगैरे कोणते यूज करतो की ज्याच्याने आपण कमीत कमी अभ्यासात जास्तीत जास्त मार्क मिळवू शकतो. सो सर्वात पहिले मी तुम्हाला देतो माझी रूम टूर. सो स्टार्ट करू आपण आपल्या अभ्यासाच्या टेबल पासून. सो दिस इज द प्लेस वेअर आय स्टडी. म्हणजे खूप कमी अभ्यास करतो मी एक्झामच्या टायमाला फक्त. सो हा टेबल आहे 1992चा. अँड दिस इज माय यूट्यूब चॅनल गाईज. तुम्ही अजून जर सबस्क्राईब असेल केलं तर फटाफट फॉलो करा. तुमच्या ऑला यूट्यूबला सबस्क्राईब करा. आपले ऑलरेडी 2.14K सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. मी तुम्हाला सर्वांना थँक्यू बोलतो की तुम्ही माझे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त सबस्क्रायबर करून दिले. सो कमी ऑन टू द पॉईंट. सर्वात पहिले आपला स्टडी टेबल तिथंच ठेवा जिथे की तुम्हाला चार्जिंग पॉईंट भेटेल. म्हणजे फोन पायासाठी नाही गाईज की तुम्ही यूट्यूबला लेक्चर करू शकता फटाफट. सो दिस इज द NCERT बुक. हे मी नीटसाठी फॉलो केलं होतं. त्याच्या खाली 12th NCERTचं टेक्स्ट बुक आहे. पेन्स आहेत आणि ही डायरी आहे. ही मी म्हणजे विकत नाही घेतली. ही ॲक्च्युली मला आमच्या टीचरने दिली होती फार्माकोग्नोसी अँड फायटोकेमिस्ट्री 2ला, की जिकडं माझा सेकंड नंबर आला होता. मी सेकंड पोझिशन होल्ड केली होती प्रेझेंटेशनमध्ये. येस, बरोबर ऐकलं. सेकंड पोझिशन गुरु ब्लॉगने होल्ड केली होती. ह्या मागच्या सेमिस्टरचं आहे. आणि आता रिसेंटली मला भेटली होती मॅडमांनी, सत्कार केला होता माझा. आणि माझ्यासोबत अजून 2 जणांचा केला होता. 1 नंबर, 2 नंबर मी आणि 3 नंबर माझी फ्रेंड होती गाईज. सो फर्स्ट टाइम मी काहीतरी म्हणजे घरी आणलंय. नाही तर आजपर्यंत फक्त मी पप्पांच्या पैशाने फीस भरली. बट फर्स्ट टाइम मी कॉलेजच्या पैशांनी काहीतरी घरापर्यंत आणलंय. अँड दिस वर्थ फॉर 60 रुपीज गाईज. आणि माझ्या घरात खूप सारे म्हणजे माझे सिबलिंग्स आहेत ना, तुम्ही बघितलं असेल ब्लॉग्समध्ये. तर त्यांनी ना प्रत्येकाने विचारलं मला तुझी बुक देशील का. भाई आतापर्यंत कोरी ही बुक आहे बघ, आतापर्यंत कोरी. आणि सेम डायरी जर तुम्ही लक्ष माझ्याकडं तर त्याच्यामध्ये मी अभ्यासाचे रनिंग नोट्स काढत राहतो कधी कधी. हे बघा, यू कॅन सी दिस गाईज. म्हणजे मला स्वतःला प्राऊड फील होतं की मी काहीतरी केलं बी आणि कॉलेजमध्ये काहीतरी होल्ड आउट केलं. म्हणजे आमचं 75 to 82 पोरांची बॅचेस आहेत. त्याच्याबद्दल मी सेकंड पॉईंट काढला होता. म्हणजे वरच्यावर करून गेलो होतो. आणि मला कसं व्लॉगिंगमुळे मला थोडी सवय होती की आपण बोलू शकतो खूप लोकांसमोर. सो त्याच्यामुळे होल्ड ऑन केली मी ती रँक. आणि याच्या श्रेयस तुम्हालाच जातं नाही का. म्हणजे एवढी मोठी अचिव्हमेंट नाही, बट ती माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि जेव्हा मी डायरी घरी आणली, पप्पांना बोललो पप्पा माझा नंबर आला. थोडे शॉक. म्हणजे बोलू व्लॉग रॉक उसकी डॅडी शॉक. थोडा लवकर माझ्या घरच्यांना म्हणजे असं बिलीव्ह नाही होत की याने एवढा मोठा शॉट देऊ शकतो असा. सोयस. आणि सेकंड साईडला हे ड्राफ्ट नोटबुक्स आहेत. हे मी रिसेंटली बाय केलेले आहेत. आणि ही माझी लास्ट सेमची बुक आहे कोलॉजीची. सो हे बघा, यू कॅन सी दिस. हे वगैरे म्हणजे सर्व एकाच नोटबुकमध्ये मी लिहिलेलं होतं. म्हणजे पूर्ण सेम एका नोटबुकमध्ये काढलाय. नाही खोटे, कारण ह्या बाकीच्या माझ्या नोटबुक्स पडल्या. म्हणजे एका सेमिस्टरला मी अप्रॉक्स 3 ते 4 बुक्स भरून टाकतो. 250 पेजेसच्या बुक्स. सो अभ्यास कसं करायचा मी तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामला सर्व सांगणार आहे गाईस. की एकदम बेसिक, एकदम त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही की तुम्हाला इतका जास्त अभ्यास करावा लागेल तेव्हाच तुम्ही सेमिस्टर एक्झाम पास होशाल. आणि कधीच सेमिस्टर एक्झाम पास व्हायसाठी कधीच अभ्यास नाही करायचा गाईस. कारण तुम्ही जो अभ्यास सेमिस्टरसाठी करता फक्त तो तुम्ही इंटरव्ह्यू पर्यंत विसरून जाता. आणि जर तुम्हाला ऍक्च्युअली मध्ये जर पॅकेज एकदम मोठा काढायचा असेल तर तुम्ही पेपर पास व्हायसाठी नाही, तर थोडं ते तुमचं बेसिक नॉलेज पक्क करण्यासाठी आणि तुमच्यामध्ये स्किल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही अभ्यास करायला पाहिजे गाईज. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. असं नाही की कन्सेप्ट पूर्णचा पूर्ण रटलेले पाहिजे. बाकी हे आमचे केदारनाथ बाबा गाईज. रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर मी देवाचे पाय पडतो गाईज. पूजा तर नाही करत. लवकरात लवकर मी देवपूजा बी चालू करणार आहे, बिईंग अ गुड बॉय. अँड आधी नीटच्या आधी म्हणजे आम्ही रिसेंटली घराला कलरिंग वगैरे केलंय. सो इथल्या एवढ्या स्टिकी नोट्स होत्या सर्व मी काढून टाकल्या आहेत. तुम्हाला माझ्या जुन्या इंस्टाग्रामच्या स्टोरीज इथे ऍड करून देईल. तुम्ही बघू शकता की ही जी वॉल होती, हा एवढा सरफेस हा पूर्ण स्टिकी नोट्सने भरलेला होता. आणि नीटच्या वेळेस पण मी इकडेच बसून अभ्यास केलेला होता सेम टेबलला. अँड दिस आर माय आयडेंटिटी कार्ड्स, हेडफोन्स
अँड हे थोडंसं पेंग्विन गाईज, ही इज लिटल बिट प्रेग्नेंट नाव अँड सून ही विल गिव्ह अ गुड न्यूज गाईज. लेट मी शो हर फेस. Look at that guys. And coming on to the next point, this is my TV unit. Yes guys, गरीबों का TV unit. And थोडा भांडणीमध्ये मी याला फोडला होता गाईज, यू कॅन सी. बाकी हे सगळे बेसिक आहे गाईज. टेबल, हा माझा हेल्मेट माउंट आहे जो मी मोठा ब्लॉगचा जाऊ तेव्हा यूज करतो. हे माझे फोन माउंट आहेत, कार्ड्स, हेल्मेट. अजून राईडला जाते ना त्याच्यामुळे हेल्मेटची काही गरज येत नाही गाईज. हा ड्रेसिंग टेबल म्हणता याला, मम्मीला पप्पांना लग्नात भेटला होता गाईज. आणि हे माझे काही इसेन्शियल्स आहेत. किटली, CPU. हा इकडून बाहेर एंट्रन्स आहे गाईज. आणि इकडं खूप थंडी वाजते मला सकाळी उठल्या उठल्या, म्हणून मी थोडं टाकलेलं आहे. थोडं ॲस्थेटिक वाटायला पाहिजे ना. नाही, ब्लॉगसाठी नाही घ्यायचं, रेग्युलर असतं ते. माझे मित्र लगेच म्हणतील ब्लॉगसाठी लगेच टाकला ते पायाखाली. हो, रेग्युलर आहे. नंतर हे इकडं चेअर आणि हा बोर्ड आहे, त्याच्यावर लिहिले मी भोलू ब्लॉग. हां, म्हणजे 2.24K सबस्क्रायबर्स होते, थोडे कमी झाले माझे सबस्क्रायबर. आणि ही इकडं थोडी वॉशिंग प्लेस आहे, ती मी तुम्हाला दाखवू शकत नाही. अशी काही वॉशिंग प्लेस आहे गाईज. आणि दिस इज माय बेड, जिकडं की मी एकटा झोपतो. आणि या स्टूल यासाठी ठेवला आहे की इथून मी तो आजचा व्लॉग शूट करतो गाईज. असा म्हणजे व्लॉग शूट करायला खूप जास्त मेहनत लागते. आणि कमिंग ऑन टू द नेक्स्ट पॉईंट, वॉर्डरोब आहे गाईज. आम्ही यांचे खूप मोठे फॅन आहेत. हेडफोन्स, बाकी माझी नोटबुक, फाईल्स अँड दॅट. छोटा रूम आहे गाईज, गरीबी ऑन टॉप आहे आपली. सो गाईज, मी तुम्हाला माझा रूम टूर दिला. आणि जे छोटे छोटे जे मी यूट्यूबला शॉर्ट्स टाकणार आहे, मी आता यूट्यूबला शॉर्ट्स टाकणार आहे की ज्याच्याने तुम्ही समजू शकता की आपल्याला अभ्यासाच्या वेळेस कोणते यूट्यूब चॅनल्स फॉलो करायचे. म्हणजे पर्टिक्युलर मी फार्मसीचं टाकणार आहे तुम्हाला. जर तुम्ही फ्रेशर असाल फर्स्ट इयर सेकंड इयरला, तर मग तुम्हाला खूप हेल्पफुल राहील. इफ यू आर इन लास्ट इयर, सो गाईज आय एम युअर ज्युनियर अँड यू आर माय सिनियर गाईज. तरी पण मी तुम्हाला नॉलेज देऊ शकतो. आय एम दॅट मच कॅपेबल. सो गाईज, तुम्ही माझ्या ना इंस्टाग्रामला पटापट जाऊन फॉलो करा. मी रिसेंटली नवीन अकाउंट बनवलंय, दर्पण फार्मा म्हणून. आणि माझं भोलू ब्लॉग 8770 2 अकाउंट आहेत. आणि तिसरं शेतकरी पुत्र ऑफिशियल 8770 बिंग शेतकरी पुत्र गाईज, माझं ते पण अकाउंट आहे. आधीपासून मी तेच अकाउंट यूज करत होतो. नेक्स्ट ऑन मी गेलो भोलू ब्लॉग आणि दर्पण फार्माला मी टाकले 2-3 पोस्ट टाकलेले आहेत, त्या तुम्ही जाऊन चेकआउट करू शकतात. मी दोन्हींची लिंक इथं खाली डिस्प्लेला देऊन देईल. आणि डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन पण तुम्ही तिथून मला फॉलो करू शकतात गाईज. फटाफट फॉलो करा फॉर द बेटर टिप्स गाईज. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी सेफ, राईट सेफ अँड बाय बाय गाईज.